नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता गिरिजा आणि मोनू दोघेजण आपल्या वडिलांना शोधायला बाहेर पडलेले असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते की बाबा कुठे आहात तुम्ही. तेव्हा मोनू म्हणत असतो की तायडे आपल्या बाबाला काही होणार तर नाही ना. तेव्हा गिरिजा म्हणते की आता आपण आपल्या बाबांना शोधायला बाहेर पडलोय की नाही, आपल्या बाबांना काहीसुद्धा होणार नाही. चल बरं आपण शोधूया. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा काही लोकांना विचारत असते की तुम्ही आमच्या बाबांना बघितलं का. पण इथे सगळेजण नाहीच म्हणत असतात आणि दत्तू कुठे आहे हे सुद्धा गिरिजाला माहिती नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नागेश्वर वासंतीला म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं, आज तुमचा भाऊ वाचणार आहे का. तो कुठे जरी गेला ना तरीसुद्धा आम्ही त्याला शोधून काढणार आणि आज तुमचा आणि तुमच्या भावाचा शेवट असेल. तुम्ही दोघेही आज जिवंत राहणार नाही आणि या सगळ्याबद्दल चिरंजीवांना काही सांगायचं नाही आणि जर तुम्ही त्यांना काही सांगितलं तर आम्ही त्यांनासुद्धा जिवंत ठेवणार नाही, असं आता नागेश्वर वासंतीला म्हणत असतो. आपल्या मुलालासुद्धा स्वतःच्या मारायला मागे पुढे बघणार नाही अशी नागेश्वरची सवय असते. नागेश्वर म्हणतो चिरंजीवांना जे काही सांगायचं असेल ते आम्ही सांगू, तुम्ही गप्प बसायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रुद्रप्रताप घरी आल्यानंतर इथे आता उर्वशी धावत पळत येते. आत्याबाई येतात आणि इथे आता रुद्रला मिठी मारून रडायचं नाटक करत असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आत्या काय झालं, तू रडतेस का. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते की रुद्र अहो रडू नाही तर काय करू. तुम्हाला माहिती आहे का, दादासाहेब तुमच्या काकासाहेबांना प्रभासला शोधायला गेलेत. तेव्हा इथे रुद्र म्हणतो मग ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, आत्या तुम्ही रडताय कशाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता उर्वशी म्हणत असते अरे रडू नाही तर काय करू. तुला माहिती आहे का, ज्या व्यक्तीने तुझ्या काकांना प्रभासला पळून जायला मदत केली ना, त्या व्यक्तीच्या मदतीनेच आपल्याला प्रभासचा पत्ताही सापडला. हे सगळं कुणी केलं असं रुद्रने विचारल्यानंतर इथे आता उर्वशीने वासंतीचं नाव घेतलेलं असतं. हे सगळं तुमच्या आईसाहेबांनी केलंय असं सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मोनू आता जोरात हाक मारतो तायडे लवकर इकडे ये. तेव्हा इथे धावत पळत गिरिजा येते आणि बघते तर काय, एका आता कोपऱ्याला इथे पाळ्या पाचोळ्यामध्ये दत्तू पडलेला असतो. तेव्हा इथे गिरिजा त्याच्या तोंडावरती पाणी मारण्यासाठी घेऊन येते आणि म्हणते बाबा उठा ना, बाबा प्लीज उठा, डोळे उघडा. पण इथे आता दत्तू पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा आता वरती येते. सगळे लोक त्यांच्याकडे बघत असतात. गिरिजा म्हणत असते अहो बघत काय इथे उभे राहिलात, या ना आमची जरा मदत करा, आमच्या बाबांना उचलायला या ना, नुसते बघत बसू नका. तेव्हा गावकरी म्हणत असतात चला रे चला, जाऊ द्या त्याला, बेवडा कुठला, दारू पिऊन पडला असेल तो, त्यांचं ते बघतील, आपण इथून जाऊया. तेव्हा गिरिजा म्हणते नाही हो नाही, ते दारू प्यायलेले नाही आहेत, त्यांना इथे कुणीतरी मारले. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा आपल्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करत असते पण गावकरी त्यांना मदतही करत नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रुद्र म्हणत असतो की आत्या हे काय बोलतेस तू, आईसाहेब का बरं इथे प्रभास काकांना पळून जायला मदत करतील, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा उर्वशी म्हणते अरे मी का खोटं बोलेन, तुझा माझ्यावरती विश्वास नाही का, तुला इथे विश्वास बसत नसेल ना, मी तुला पुरावा दाखवते, थांब ना पुरावा दाखवते की तुझ्या आईसाहेबांनीच प्रभासला पळून जायला मदत केली. तिला माहिती होतं की प्रभास कुठे आहेत, तरीसुद्धा आपल्याला काही सांगितलं नाही, आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. बघ हवं तर तू आत्ताच्या आता बघ. तेव्हा इथे आता प्रभास काका आणि वासंती यांचा फोटो काढून पाठवण्यात आलेला असतो. तो फोटो रुद्र बघतो आणि रुद्रलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. कित्येक दिवस सगळेजण प्रभासला शोधण्याचा प्रयत्न करतायत पण इथे सगळं काही माहिती असूनसुद्धा वासंतीने का सांगितलं नाही, म्हणून आता रुद्रला आश्चर्य वाटतं की आईसाहेबांना माहिती असूनसुद्धा हे सत्य आमच्यापासून का बरं लपून ठेवलं असेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता वासंती आलेली असते. तेव्हा रुद्रप्रताप म्हणतो की आईसाहेब हे सगळं काय आहे, तुम्हाला माहिती होतं का की प्रभास काका कुठे आहेत, तरीसुद्धा तुम्ही आमच्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली. तेव्हा इथे वासंती म्हणत असते की हे बघ रुद्र, तुला जसं वाटतंय ना बाळा, तू चुकीचा विचार करतोयस.
तेव्हा रुद्र म्हणतो, अच्छा मी चुकीचा विचार करतोय का? म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं की प्रभास काका कुठे आहेत? मग हे सगळं काय आहे आईसाहेब? हा फोटो काय सांगतोय? तुम्ही आणि प्रभास काका तुम्ही दोघेजण भेटला होतात. मग जर तुम्हाला माहिती होतं प्रभास काका कुठे आहेत, तर आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही? एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलीत? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाचं लक्ष हातगाडीकडे जातं. तेव्हा ती म्हणते की मोनू, हे आपले बाबा आहेत ना, आपणच त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यानंतर गिरिजा हातगाडी घेऊन येते आणि मोनूला म्हणते की चल आता हात लाव, आपणच आपल्या बाबांना आता उठवायचं आणि या गाडीवरती त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आणि त्याचबरोबर मोनू दोघे जण इथे दत्तूला उचलतात आणि हातगाडीवरती ठेवतात आणि त्याला आता हॉस्पिटलला घेऊन जाणार असतात. तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता कसाबसा जीव वाचवत इथे प्रभास काका पळालेले असतात. ते जंगलामध्ये आलेले असतात आणि तेवढ्यातच इथे गुंड माणसांनी त्यांच्या पायाजवळ काठी फेकून मारत त्यांना परत तोंडावरती पाडलेले असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर म्हणत असतो, काय कुठे चाललायस तू? कुठे चाललास पळून? तुला काय वाटलं आम्ही तुला पकडू शकणार नाही का? असं वाटलं ना तुला? तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणतो की आता तुला सोडणार नाही, आता खरं खरं बोलायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी म्हणते, बघतोयस ना रुद्र, अरे याच बाईने माझ्या नवऱ्याला पळून जायला मदत केली आणि आता जर त्यांना काही झालं ना, तर मी कुणालाही माफ करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो की आईसाहेब, तुम्ही खूप चुकीचं वागलात. जर सत्य माहिती होतं तर सांगायला हवं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते की रुद्र, असं काय नाही आहे, मी सांगते खरं काय आहे ते. तेव्हा वासंती खरं बोलायला जाणार. तिला आठवतं नागेश्वर म्हणालेला असतो की चिरंजीवांना याबद्दल काही सांगायचं नाही, नाहीतर आम्ही त्यांनासुद्धा मारायला मागे पुढे बघणार नाही. त्यांना काय सांगायचं ते आमचं आम्ही बघू. त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, बोला ना आईसाहेब, काय सांगायचं आहे तुम्हाला? जे काही आहे ते सांगा. तेव्हा वासंती आता गप्पच बसते. तेव्हा उर्वशी म्हणत असते की रुद्र, जर प्रभासला काही झालं ना, तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकणार, असं ती आता नाटकातच म्हणत असते आणि रडायचं नाटक करत असते. रुद्र म्हणत असतो, हे बघा आत्या, तुम्ही शांत व्हा, प्लीज आत्या, तू शांत हो, तू चल बरं माझ्याबरोबर चल, तू शांतपणे बस आणि थोडा आराम कर. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आणि मोनू दोघांनी मिळून इथे आता गाडीवरती हातगाडीवरती दत्तूला ठेवलेलं असतं आणि इथे गिरिजा म्हणते की मोनू चल, आता असंच आपल्याला बाबांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन जावं लागणार आहे आणि दोघेजण हातगाडी ढकलत ढकलत दत्तूला आता घेऊन जात असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो, काय रे ये, किती लपून बसशील रे, किती पळून जाशील? तुला काय वाटलं आम्ही तुला पकडू शकणार नाही का आणि तू त्या वारसदाराला परत घेऊन येशील? तेव्हा आत्ताच्या आत्ता सांगायचं, कोणाला बरं तू वारसदार म्हणून घेऊन येणार होतास? तो वारसदार नेमका कोण आहे ते सांग आत्ताच्या आत्ता. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रभास काका म्हणतात की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सांगणार नाही की वारसदार नक्की कोण आहे ते, माझा जीव गेला तरी चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काका यांना आता हार्ट अटॅक येतो. आधीच त्यांच्या छातीपाठीत दुखत होतं, त्यांना घाम येत होता आणि शेवटीला त्यांना हार्ट अटॅक हा आलेला असतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, सत्य सांगितल्याशिवाय तू मरायचं नाही हां, सत्य सांगायचं आधी, चल उठ उठ, डोळे उघड. पण तरीसुद्धा इथे आता प्रभास काकांना चक्कर येते, ते बेशुद्ध होतात. तेव्हा नागेश्वर म्हणतो, उचला उचला याला, आत्ताच्या आत्ता उचला आणि हॉस्पिटलला घ्या, चला उचला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता श्रीकांत आलेला असतो घरी. तो म्हणतो की मॅडम, एक वाईट बातमी आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, काय वाईट बातमी आहे, बोल लवकर. तेव्हा इथे श्रीकांत म्हणत असतो की आम्ही प्रभास सरांना घरी घेऊन येतच होतो, पण तेवढ्यातच त्यांना हार्ट अटॅक आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. पण इथे नागेश्वर सरांनी सांगितले, कुणालाही हॉस्पिटलला यायची गरज नाही आहे, तुम्ही घरीच थांबा म्हणून. तेव्हा इथे आता नागेश्वराने कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले असं जेव्हा रुद्र विचारतो, तेव्हा सिटी हॉस्पिटल असं सांगण्यात येतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, मी येतोय हॉस्पिटलला. तेव्हा इथे श्रीकांत म्हणतो, तुम्ही कुणी यायचं नाही असं सांगितले.
तेव्हा रुद्र म्हणतो, असं कसं? प्रभास काका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि तुम्ही म्हणताय की कुणी यायचं नाही म्हणून. आम्ही येणार. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणते मी पण येणार आहे. आणि तेव्हा इथे वासंती म्हणत असते मी सुद्धा येणार. तेव्हा उर्वशी म्हणते कशाला? पळून जायला मदत केली तुम्ही आणि इथे त्यांचा जीव आता धोक्यातसुद्धा तुझ्यामुळे झाला आहे. तेव्हा तिथे तू यायची गरज नाही आहे. तेव्हा प्रभास म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही आमचं ऐका. ही वाद घालायची वेळ नाही आहे. तुम्ही घरीच थांबा. घरीसुद्धा कोणीतरी हवं आहे ना. मी हॉस्पिटलला जातो. त्यांची कंडिशन कशी आहे हे तुम्हाला आम्ही फोन करून सांगू. पण आता वाद घालू नका. आपल्याला निघायला हवं असं इकडे आता रुद्रने सांगितलेलं असतं. रुद्र आणि उर्वशी दोघेजणं हॉस्पिटलला जायला निघतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता एका बाजूला मोनू आणि गिरिजा दोघेजणं हातगाडीवरून ढकलत ढकलत आपल्या बाबांना दत्तूला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जात असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बाबा डोळे उघडा ना. बाबा, तुमची मुलगी असताना तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही आहे. तुमची ही पोरगी तुम्हाला काही होऊ देणार नाही बाबा, असं इकडे गिरिजा आपल्या वडिलांना म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असतात. त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना इथे ते लवकरात लवकर शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे प्रभास काकांना आता खूपच जोरात हार्ट अटॅक आलेला असतो. त्यांची कंडिशनसुद्धा क्रिटिकल असते. तेव्हा नागेश्वर सरळ आता आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय चाललंय? काय चाललंय इथे? आला का तू शुद्धीवर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा नागेश्वर सर, तुम्ही प्लीज बाहेर थांबा. इथे स्पेशलिस्ट डॉक्टर आम्ही बोलावलेले आहेत. ते त्यांना बरं करतील. त्यांना माहिती आहे त्यांचं काम कसं करायचं आहे ते. ते योग्य ते ट्रीटमेंट देतील. तुम्ही बाहेर थांबा बरं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, डॉक्टर, तू मला सांगायचं मी कुठे थांबायचं आणि कुठे नाही ते. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तो लवकरात लवकर बरा झाला पाहिजे. तो जर बरा नाही झाला ना, तर तुम्ही सगळेजण झोपाल, ते सुद्धा कायमचे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, नागेश्वर साहेब प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, ते लवकरच शुद्धीवरती येतील. पण आपण त्यांच्या ट्रीटमेंटला वेळ तर देऊया. त्यांना हार्ट अटॅक आला आहे, त्यामुळे शुद्धीवरती यायला थोडा वेळ तर जाईलच ना. तेव्हा नागेश्वर म्हणतो, पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा प्रभास शुद्धीवरती आला पाहिजे. सत्य सांगितल्याशिवाय तो मेला नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आणि मोनू दोघेजणं दत्तूला घेऊन आता फायनली हॉस्पिटलला आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणत असते की बाबा प्लीज डोळे उघडा ना. तेवढ्यातच तिथे डॉक्टरसुद्धा असतात. डॉक्टर म्हणतात, एक मिनिट, काय झालं यांना? तेव्हा गिरिजा म्हणते, त्यांना आहे ना रक्ताची उलटी आली होती आणि नंतर कुणीतरी त्यांच्यावरती हल्ला केला. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, ही पोलीस कंप्लेंट आहे. तुम्ही पोलीस कंप्लेंट केलीत का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मी आधी आमच्या बाबांना हॉस्पिटललाच घेऊन आले. तेव्हा आधी तुम्ही त्यांच्यावरती ट्रीटमेंट करा ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आमच्या हॉस्पिटलचे काही रूल्स आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी पोलीस कंप्लेंट करा, मग ट्रीटमेंट केली जाईल. तेव्हा गिरिजा म्हणते, माणसाच्या जीवापेक्षा योग्य त्या वेळी ट्रीटमेंटपेक्षा पोलीस कंप्लेंट महत्त्वाची आहे का? माझ्या वडिलांच्या जागी तुमचे बाबा असते तर तुम्हीसुद्धा तेच केलं असतं का? माणसाच्या जीवाची काही किंमत नाही उरले का हो? प्लीज प्लीज आधी माझ्या बाबांची ट्रीटमेंट करा. तेव्हा मोनू म्हणतो, डॉक्टर, आम्हाला शाळेमध्ये शिकवलं आहे, आता नवीन कायदा आला आहे की आधी इथे पेशंटची ट्रीटमेंट करायची आणि नंतर पोलीस कंप्लेंट करायची. तेव्हा आधी तुम्ही माझ्या बाबांची ट्रीटमेंट करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि रिसेप्शनला सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि त्यानंतर पोलीस कंप्लेंटसुद्धा करा. तोपर्यंत आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू करतो. मी डॉक्टरांना बोलावून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर आलेले असतात. ते दत्तूची ट्रीटमेंट सुरू करतात. रिपोर्ट्स वगैरे केलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर म्हणतात की हे बघा, ते दारू प्यायचे का? तेव्हा गिरिजा म्हणते, हो, ते दारू प्यायचे. डॉक्टर म्हणतात की दारू पिऊन पिऊन आधीच त्यांचं लिव्हर डॅमेज झालं होतं. त्याच्यामध्ये आता त्यांच्या डोक्याला जबरदस्त असा मारसुद्धा बसलेला आहे. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं लवकरात लवकर खूप गरजेचं आहे. त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा इथे आम्ही तुम्हाला काही मुदत वगैरे देऊ शकत नाही. ऑपरेशनच्या खर्चामध्ये तुम्हाला काही किंमत कमी वगैरे करणार नाही. फक्त तुम्हाला पैसे जमवण्यासाठी वेळ मात्र दिला जाईल.
त्या वेळेमध्ये तुम्ही पैसे जमा करा हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर आणि त्यानंतर आपण त्यांचं लवकरच ऑपरेशन करूया. ऑपरेशनचा खर्च तुम्ही सगळा जमा केला पाहिजे. त्यानंतर गिरिजा विचारते की किती खर्च येईल? तेव्हा 10-12 लाख रुपये खर्च येईल असं गिरिजाला सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे वासंती देवाजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की देवी आई, अगं काय चुकीचं केलं आहे माझ्या भावाने? एका मुलीला जीवन दान दिलं आणि जिचं हे सगळं आहे त्या वारसदारालाच तो घरी परत घेऊन येणार होता ना गं. मग तरीसुद्धा त्याच्या जीवावरती सगळेजण का उठलेत? त्याने तर पुण्यच कमवलं आहे ना. मग त्याच्या वाट्याला एवढं मोठं दुःख का? देवी आई, माझ्या भावाला काही होऊ देऊ नकोस. तुझा आशीर्वाद नेहमी त्याच्या पाठीशी ठेव असं इथे आता वासंती देवाला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे डॉक्टर नागेश्वरला म्हणत असतात की हे बघा, त्यांचे इथे हार्टबीट खूपच जास्त कमकुवत झालेले आहेत. त्यांचा हार्ट पूर्णपणे कमकुवत झाला आहे. त्यामुळे आम्ही कसं तरी त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता इथे त्यांना खूप मोठ्या ट्रीटमेंटची गरज आहे. त्यांना आम्ही जास्त वेळ जिवंत नाही ठेवू शकत. तेव्हा नागेश्वर म्हणतो मग काय करावं काय लागेल? तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा, सोप्या भाषेत म्हणायचं तर त्यांना इथे हृदयाची गरज आहे. आपल्याला आता कुणीतरी असा माणूस शोधायला लागेल जो इथे हृदय डोनेट करेल, तो सुद्धा लवकरात लवकर. आणि जर आपल्याला कुठल्या माणसाचं जर हृदय मिळालं, हार्ट मिळालं तर ते आपण यांना बसवू शकतो आणि ते जर त्यांना मॅच झालं तरच ते जगू शकतात असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तर इथे आता प्रभास काकांना हृदयाची गरज असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गिरिजा आता टेन्शनमध्ये असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की 10-12 लाख रुपये खर्च येईल. तेव्हा मोनू म्हणतो ताई, अगं हा खर्च खूप जास्त आहे. एवढे पैसे कुठून आणायचे आपण? तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की एवढे पैसे आपण कुठून आणायचे मला काही कळत नाही आहे. आता फक्त एकच आशा आहे मोनू. तेव्हा मोनू म्हणतो काय ताई? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की सगुणा मावशी. आता फक्त एकच पर्याय आहे, सगुणा मावशी. त्यानंतर इथे आता सगुणाला भेटायला गिरिजा आलेली असते. गिरिजा म्हणते सगुणा मावशी, अगं आम्हाला मदत कर गं, बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. हे बघ, त्यावेळेला आम्ही नागेश्वर सरांकडे का गेलो होतो ते कारण तरी तू जाणून घे ना गं. तेव्हा इथे ती म्हणते मला काही तुझं कारण वगैरे जाणून घ्यायचं नाही आहे. तू माझं काही ऐकलं नाहीस ना, मग आता मलासुद्धा तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणते सगुणा मावशी असं नको करूस गं, बाबांच्या ऑपरेशनला 10 लाख रुपये हवे आहेत. तू दे ना गं मला, प्लीज आमची मदत कर. तेव्हा इथे आता तिचा मुलगा म्हणतो मी लगेच चेकबुक घेऊन येतो हां. तेव्हा सगुणा म्हणते हो जा जा, पैसे काय झाडाला लागलेत ना, काहीही झालं 10 लाख रुपये काय, मी तुला 10 रुपयेसुद्धा देणार नाही आहे असं इकडे सगुणा आता गिरिजाला म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गिरिजाला खूपच जास्त वाईट वाटतं. कारण सगुणाने सुद्धा गिरिजाला पैसे देण्यासाठी नकार दिलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता गिरिजाला वाईट तर वाटतं, पण एवढी रक्कम जमा कुठून करायची असा विचार तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये रुद्रप्रताप येतो. 10 लाखाचा चेक साईन करून तो चेक तो गिरिजाला देतो आणि म्हणतो हे घ्या 10 लाखाचा चेक आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बाबांचं ऑपरेशन सुरू करा. तेव्हा नागेश्वर येतो आणि म्हणतो वा चिरंजीव वा, रुद्रप्रताप तुम्ही तर तुमच्या वडिलांच्या पायावरती पाऊल टाकून इथे अगदी सेम पुढे येत आहे. तेव्हा इथे आता नेमकं तू कोण आहेस असा प्रश्न गिरिजाला पडतो. तेव्हा इथे उर्वशी येते आणि म्हणते हो, रुद्रप्रताप नागेश्वरराव घोरपडे. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते रुद्रप्रताप, मला तुमच्यासारख्या खोटाड्या माणसाकडून कसलीही मदत नको आहे असं म्हणून ती चेक फाडते आणि इथे रुद्रच्या अंगावरती ते तुकडे आता फेकून देते. ती म्हणते माझा विश्वासघात करणारी माणसं मला अजिबात आवडत नाही असं गिरिजा रुद्रला म्हणत असते.